पुनरुत्थित ख्रिस्त ठाई ह्या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अखिल ख्रिस्त सभा आपल्या धर्मग्रामाचा आश्रयदाता संत जोसेफ ह्याचा सण साजरा करीत आहे. आपल्या कष्टाने व श्रद्धेने जीवन संपन्न करणारा संत जोसेफ हा एक साधा सुतार होता. तो नीतिमान व भक्तिमान होता. श्रमाची प्रतिष्ठा जपणारा माणूस होता. देवाने ह्या सज्जन व नीतिमान कामगाराची निवड त्याच्या मरियेच्या संरक्षणासाठी व येशूच्या संगोपनाची जबाबदारी सोपवली. त्यांनी ती यथायोग्य पार पाडली. देवाच्या तारण कार्यात मरियेला साथ सोबत करणारा संत योसेफ हा एक आदर्श पती व पिता होता. म्हणूनच देवमातेने त्याला संत पद बहाल केले व कामगाराचा आश्रयदाता, सुखी मरणाचा आश्रयदाता व पवित्र कुटुंबाचा आश्रयदाता संत म्हणून घोषित केले आहे. On 1st May, Holy Mother Church celebrates the feast of Saint Joseph, patron saint of workers, foster father of Jesus, husband and protector of Mother Mary. It was in the year 1955 Pope Pius XII instituted this feast in honor of Saint Joseph the carpenter, whom God in his providence chose to be the virginal father of Jesus and head of Holy Family. Today, Church invites us to follow the example of Saint Joseph. क्षणभर शांत राहून आपलं आत्मपरीक्षण करूया. हे मानवी जीवन जगत असताना देवाच्या योजनेप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे व इच्छेप्रमाणे मी वागतो का? संत जोसेफ सारखे पवित्र, प्रार्थनामय, सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी. म्हणून ह्या पवित्र मिसा बलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.
शुभ सकाळ. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. ह्या अति पवित्र मिसाबलीची सुरुवात पवित्र त्रैक्याला अभिवादन देऊन आपण करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सदा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यातील पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व चुकांची, अपराधांची आपण आठवण करूया आणि त्या परमेश्वर पित्याकडे दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वरासह व तुम्हा बंधुभगिनींसह मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मैया, सर्व देवदूत व सर्व सगळ्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराचा प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या अपराधाची क्षमा करून आम्हाला सर्व काळे जीवनाकडे नेवो. आमेन. तुझ गुणवंत आम्ही गुणवंत
परमेश जगदीश विश्वेश सर्वेश आराधे आनंद देवनंदना प्रभु परमेश शांति जगी मानवा धन्यवाद देवा उदरुनि स्तुति सुमना परमेश तुझे पवित्र जगहि पवित्र अनाथा जनाथा तुझे भक्त तुझे पवित्र जगहि पवित्र अनाथा जनाथा तुझे भक्त परमेश जगदीश परमेश जगदीश विश्वेश सर्वेश अनादि अनंत देवनंदना प्रभु परमेश शांति जगी मानवा धन्यवाद देवा उदरुनि स्तुति सुमना प्रभु परमेश सर्वैश्वर्यात् सर्वव्याप्त तुझस्मयसेन परमहंस सर्वैश्वर्यात् सर्वव्याप्त तुझस्मयसेन परमहंस परमेश जगदीश परमेश जगदीश विश्वेश सर्वेश अनादि अनंत देवनंदना प्रभु परमेश शांति जगी मानवा धन्यवाद देवा उदरुनि स्तुति सुमना प्रभु परमेश माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ही पवित्र मिसावळी आपल्या पॅरिसच्या हेतूसाठी आपल्या पॅरिसमध्ये जे लघु उद्योजक आहेत त्यांच्या हेतूसाठी आणि जे परदेशात आहेत त्या सर्वांचा आणि आपणा सर्वांचा ह्या कोरोना विषाणूपासून परमेश्वराने संरक्षण करावं म्हणून ही मिसावळी आपण अर्पण करीत आहोत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, विश्वाच्या निर्मात्या व शासका, प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या गुणाचा विकास करण्यासाठी व दुसऱ्यांच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी पाचारण करतो. संत योसेफच्या उदाहरणाने व मार्गदर्शनाने तुझ्या इच्छेनुसार काम करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेले स्वर्ग सुख प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. देव बोलला, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु
अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो. हे तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पक्षी, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो. आणि असे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली, हा 6वा दिवस. ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही अस्तित्वात आले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विश्रांती घेतली. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली. हा प्रभूचा शब्द आहे. तसाच माझा जीवदयमय देवाचा भेटीसाठी भेटीसाठी मी तळमळतो अंतरे देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरे. जय घोष. आपण सर्व उभे राहूया.
देहा दास तुझा मी. ओ प्रभु, ओ प्रभु, ओ प्रभु, ओ प्रभु. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि बरोबर सुद्धा. मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे सामर्थ्य याला कुठून? हा सुताराचा मुलगा ना? त्याच्या आईला मरिया म्हणतात. याकोब, योसे, सिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना? त्याच्या बहिणी ते सर्व आपल्याबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कुठून? असे ते त्याच्याविषयी खडखळले. येशूने त्यांना म्हटले, संदेष्टाला आपला देश आणि आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ताची स्तुती असो. ख्रिस्ताकडे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्व सण अखिल ख्रिस्त सभा आपला आश्रयदाता संत जोसेफ ह्याचा सण साजरा करत आहे. कामगाराचा आश्रयदाता, आपल्या पॅरिसचा आश्रयदाता. आजच्या ह्या सणाच्या दिवशी मला एका सुंदर अशा गोष्टीची आठवण येते. असं म्हणतात, एक मुलगी 10 वर्ष संत जोसेफकडे सातत्याने प्रार्थना करत असे व दररोज एक मेणबत्ती त्याच्या स्टॅच्यू समोर ती लावत असे. आणि तिची प्रार्थना एकच होती की संत जोसेफ, मला एक चांगला असा नवरा मिळावा, पती मिळावा. आय शुड गेट अ गुड हस्बंड. अँड शी प्रेड फॉर लास्ट 10 years continuously, constantly she would pray to save Joseph. परंतु 10 वर्ष ती प्रार्थना करत होती, परंतु तिची प्रार्थना काही देवाने ऐकली नाही आणि संत जोसेफनी तिच्याकरता काही मध्यस्थी केली नाही. एक दिवस तिला इतका राग येतो. Since nothing was happening, she was fed up and she was so angry. तिने काय केलं? त्या रागामध्ये तिने तो संत जोसेफचा जो स्टॅच्यू होता, जो पुतळा होता छोटासा, तो घेतला आणि खिडकीतून फेकून दिला. She threw the statue of Saint Joseph from her window. You know what happened? काय झालं माहितीये? तेथून एक तरुण मुलगा त्यांच्या घराच्या बाजूने जात होता आणि तो स्टॅच्यू, तो पुतळा त्याच्या डोक्यावर आदळला. ऑफकोर्स त्या बिचारा मुलगा, त्याचा काही दोष नव्हता, तो तेथून जात होता आणि त्याच्या डोक्याला जखम होते आणि रक्त वाहू लागते. जेव्हा ह्या मुलीने बघितलं की माझी चूक झालेली आहे आणि म्हणून क्षमा मागण्यासाठी ती घराच्या बाहेर जाते आणि त्या मुलाला सांगते, आय एम सॉरी, मला क्षमा कर. आणि ताबडतोब त्या मुलाला
ती तेथे जखम झालेली पाहून त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्याला आपल्या घरामध्ये घेऊन येते. घाबरलेली होती आणि तो मुलगा पुष्कळ समंजस होता. त्याने सांगितलं घाबरू नको. आणि ही मुलगी त्याला ड्रेसिंग करण्यासाठी सुरुवात करते, त्याचं तेथे औषध लावते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही मुलगी त्या मुलाची सेवा करते आणि याचा परिणाम काय होतो? तो मुलगा देखील अविवाहित होता. त्या मुलाला ही मुलगी आवडते आणि ह्या मुलीला तो मुलगा आवडतो आणि दोघांचं लग्न होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याचा अर्थ असं नाही आहे की ज्या मुलींना मुलं मिळत नाही त्यांनी संत जोसेफची स्टॅच्यू बाहेर फेकावी, असं नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की संत जोसेफ हा एकदम साधा सुधा परंतु नीतिमान संत होता. Someone has beautifully said in English, Saint Joseph was not an extraordinary saint, but he was beautifully ordinary saint. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले पोप फ्रान्सिस ह्यांनी संत जोसेफ विषयी सांगताना म्हटलेलं आहे की संत जोसेफ हा एक नीतिमान माणूस होता. तो साधासुधा माणूस होता आणि म्हणून त्याने विश्वासाने आपल्या तारणाच्या रहस्यामध्ये प्रवेश केला. सेंट जोसेफ वॉज अ सिंपल मॅन, innocent man, and that's why he entered with a deep faith in the mystery of salvation. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तारणाच्या रहस्यामध्ये त्याने विश्वासाने प्रवेश केला, परंतु त्याला त्रास झाला. परंतु तो त्रास त्याने त्या विश्वासामुळे सहन केला आणि देवाच्या योजनेला त्याने हातभार लावला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत जोसेफचा सण साजरा करत आहोत. आज जगामध्ये या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. हजारो लाखो लोक आज मरण पावलेले आहेत आणि अनेक लोक आजारी आहेत आणि हा आजार पसरत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज त्या देवावर विश्वास ठेवूया. संत जोसेफचा देवावर विश्वास होता, त्याचप्रमाणे आपण देवावर विश्वास ठेवूया आणि या अखिल मानवजातीकरता, या विश्वाकरता जे विश्व देवाने निर्माण केलेले आहे त्या विश्वाकरता आपण प्रार्थना करूया. या घडकेस माझ्या प्रिय बंधूंनो, आपण एकामेकाला मदत केली पाहिजे. संत जोसेफ साधा सुधा मनुष्य, तरी देखील त्याने मरियेला सांभाळून घेतलं, ख्रिस्ताला सांभाळून घेतलं, आपलं कुटुंब त्यांनी सावरलं. आपली ख्रिस्त सभा, आपलं हे विश्व हे एक कुटुंब आहे आणि आज ह्या दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळला असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण एकामेकाला संत जोसेफ प्रमाणे मदत केली पाहिजे. एकामेकाच्या सहाय्याला आपण धावून गेलं पाहिजे आणि तरच खरोखर आपण संत जोसेफचे भक्त होणार आहोत. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, टुडे द वर्ल्ड इज ऑन फायर. Coronavirus is causing tremendous problem. Like Saint Joseph, we have to reach out to the others. We have to help one another because our world is a one family. And that's why let us go out of ourselves and reach out to the poor and especially those who are around us, especially our neighbors. May Saint Joseph intercede for our parish and for the human race, for this beautiful world. Amen. आपण सर्वजण उभे राहूया आणि आपला ख्रिस्ती विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या जीवनाने निर्मित संपवला,
कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या हाताखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढले, तो मरण पावला, त्याला पुरलं, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मृत्यूत उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले त्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या आश्रयदानाचा सण साजरा करत असताना त्या परमेश्वर पित्याकडे आपण नम्र होऊन आपल्या विनंत्या आणि गरजा त्याच्या चरणी मांडूया. आपल्या सर्वांचं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आम्ही अखिल ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करतो. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप, कार्डिनल, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू यावरती तुझा विशेष असा आशीर्वाद दे. तुझ्या श्रद्धावंतांना तुझ्या मार्गावर चालण्यास त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन करावं, म्हणून तू त्यांच्याबरोबर राहा, जेणेकरून त्यांनी स्वर्गीय सुखाचा अनुभव हा सर्वांना द्यावा व स्वर्गीयांचं राज्य सर्वांपर्यंत पोचवावं, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आज आम्ही आमच्या धर्मग्रामाचा आश्रयदाता संत जोसेफ याचा सण साजरा करीत आहोत. संत जोसेफच्या मध्यस्थीने आम्ही आमच्या धर्मग्रामातील सर्व भाविकांसाठी विशेष प्रार्थना करत आहोत. जे भाविक आजारी आहेत, जे परदेशात आहेत, जे कामधंद्याच्या शोधात आहेत, या सगळ्यांवरती तुझा विशेष असा आशीर्वाद यावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत. त्याचप्रमाणे करोना विषाणूमुळे हे सर्व जग स्थगित झाले असताना तू आम्हा सर्वांना धीर द्यावं, सर्वांचे रक्षण करावं व सगळ्यांचा सांभाळ व्हावा, सर्वांचं मनोबल वाढावं, म्हणून तू आमच्या बरोबर राहावं, म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ परमेश्वर, आज करोना विषाणूमुळे जग तुझ्याकडे विशेष याचनेसाठी नतमस्तक झालेलं आहे. जे या आजारामुळे दुःखी आहेत, जे या आजारामुळे त्रस्त झालेले आहेत, त्यांच्या सर्वांवर तुझा विशेष आशीर्वाद दे. विशेष करून या विषाणूला झुंज देण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत आहे, राजकीय पुढारी, पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवक या सर्वांना तुझं विशेष असा आशीर्वाद देऊन मनोबल दे, जेणेकरून त्यांच्या अखंड सेवेद्वारे सर्व जगाचे कल्याण होईल व सर्व काही सुरक्षित राहील, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो सर्व शास्त्रज्ञ व संशोधक यांच्यासाठी, जे करोना विषयांवर मात करण्यासाठी कार्यरत आहेत. तू सर्व ज्ञानाचा उगम आहेस, त्यांच्या हाताने यश द्यावं व त्यांच्या कार्याला सफलता यावी, म्हणून हे जग सुव्यवस्थित होऊ दे, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. विशेष करून या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी लोक गरीब आहेत, दुःखी आहेत, ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही आहे, ज्यांची काळजी घेण्यासाठी कोण नाही आहे, परमेश्वरा विशेष सेवा कार्याद्वारे त्यांची काळजी घेतली जावी, 2 वेळचं जेवण त्यांना मिळावं, त्याचप्रमाणे त्यांचं रक्षण व्हावं, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. या सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
तुझे समर्पित करूं. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातात केलेल्या अन्नाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र महासभेचे कल्याण व्हावे. हे प्रभू परमेश्वरा, दयेच्या सागरा, संत जोसेफच्या सणाच्या दिवशी आमच्या या दानावर कृपा दृष्टी वळव. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना या बलिदानामुळे कृपादान दे व त्यांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. संत योसेफाचा आम्ही आज सण साजरा करीत आहोत. तो नीतिमान, धोरणी व निष्ठावान मनुष्य होता. म्हणूनच तू त्याला तुझ्या कुटुंबाचा प्रमुख नेमलेस. पतीच्या प्रेमाने त्याने देव माता कुमारी मरिया हिला सांभाळिले. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने गर्भी धारण झालेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे त्याने पित्याच्या प्रेमाने संगोपन केले. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत.
स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पणे जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दात स्वर्गीय पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेने व्हावे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला महापुढे देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर,
या जीवनात तू आम्हाला सुख आणि शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे एकमेव कोकरू पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा पाप बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाचे सेवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. संत योसेफच्या उदाहरणाने स्फूर्ती देऊन तुझ्या प्रेमाचे आमच्या जीवनातून दर्शन घडव व तुझ्या सार्वकालिक सुखात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
आपल्या पॅरिशमधील सर्व फादर्स आणि ब्रदर, फादर जॉयल पेन, फादर अमोल गोन्साल्विस, फादर जुलियस रॉड्रिग्स, आपल्या दोन्ही सिस्टर्स ज्या आपल्यामध्ये नाही आहेत, कॉन्व्हेंटमध्ये आहेत, आणि पॅरिश काउन्सिलच्या वतीने मी आपल्या सर्वांस आपल्या आश्रयदाता संत योसेफ याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. I take this opportunity to wish you all a very happy feast on behalf of Father Joel Ben, Father Amol, Brother Julius, our two sisters, and the entire parish council members. I know we are all locked down, but remember, when we are locked down, our faith is strong. And that is what we have to do in this life today. And Saint Joseph is a shining example for each one of us. Every day, दररोज आम्ही फादर्स आणि ब्रदर जुलियस सकाळी प्रार्थना करत असतो, मिसाबली अर्पण करत असतो, संध्याकाळी प्रार्थना करत असतो, आणि ह्या प्रार्थनेमध्ये, या मिसाबलीमध्ये तुम्हा सर्वांची आम्ही आठवण करत आहोत. हे सोपं नाही आहे. चर्च खाली आहे आणि आम्ही मिसा करत असतो. आमच्या हृदयाला हा त्रास होत आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे कठीण दिवस जे आपल्यावर आलेले आहेत, तो परमेश्वर ते निभावणार आहे. म्हणून त्या देवावर विश्वास ठेवूया आणि आज संत योसेफच्या मध्यस्थीने त्या परमेश्वराकडे, या जगाकरता प्रार्थना करूया. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना एक शाश्वती देत आहे की दररोज आम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हा सर्वांकरिता आणि जे आपल्या पॅरिशमधील लोक परदेशात आहेत त्या सर्वांकरिता प्रार्थना करत आहोत. आज ही मिसा लाईव्ह दाखवण्यासाठी आपल्याला अनेकांनी मदत केलेली आहे. विशेष करून माल्कम गोन्साल्विस, माझा भाचा, त्याचप्रमाणे माझा एक मित्र जो सध्या मुंबईला आहे आणि तेथून तो आम्हाला मदत करत आहे, त्याचं नाव आहे हमीश डिसोझा. यांनी आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत. सर्वांनी घरामध्येच राहा, सुखी राहा, सण चांगल्या प्रकारे साजरा करा, हीच आमची सदिच्छा आणि त्या परमेश्वराकडे प्रार्थना. कृपया शेवटच्या आशीर्वादासाठी उभी असूया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठवण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. Did